एली, कॉन्ग्रॅच्युलेशन्स. मराठी फिल्म इंडस्ट्री में आपकी एंट्री हो चुकी है. खरं तर नहीं, हाँ हाँ, बहुत बहुत धन्यवाद और सबको नमस्कार. सो मराठी में बात करना कितना, मेरे ख्याल से आपके लिए ज़्यादा हार्ड नहीं रहा होगा. आप हो हार्ड वर्किंग, पैशनेट आपके काम को लेकर, हर बार नई नई चीज़ें आप सीखती हो. सो इस फिल्म के लिए आपको कितना एफर्ट्स लेना पड़ा? बहुत सारा एफर्ट्स एंड मतलब हमने अच्छे से प्लान किया है. जिंकिया हमारा डायरेक्टर जो है इस फिल्म का, अच्छे से प्लान किया है कि केदार जी जो मेरा टीचर था, वो हमने बहुत सारे महीने में प्रैक्टिस किया है. वी प्रिपेयर्ड लाइक एटलीस्ट 6 महीने शायद शूट करने से पहले, बिकॉज आई वॉन्टेड द प्रोनाउंसिएशन टू बी करेक्ट. वो हमने मतलब शुरू से भी बोला. एक्चुअली जब हम ऑफिस में मिले तो अजिंक्या ने ये भी कहा कि एक बार आप ये मराठी लाइन बोल सकते हो, मुझे देखना है कि मतलब शुरू से बिना प्रैक्टिस आपका एक्सेंट कैसा है, कि यू नो कि इट शुड नॉट बी वेरी वेरी लाइक ओके कि इसको तो 1 साल लगेगा टाइप. सो काफ़ी अच्छा था ना अजिंक्या? हाँ. सो उसके बाद भी प्रैक्टिस बिकॉज वी वर ऑल्सो वेरी क्लियर कि मुझे डब करना चाहिए, मेरी आवाज़ होना चाहिए. तो हमारा वो वीडियोस भी है. सो मतलब प्रूफ सबूत है कि सच में मेरी आवाज़ है. मैं वो जो बोल रहा हूँ ये कि इम्पॉसिबल से पॉसिबल होऊ शकतं. वाव. ॲक्च्युली टीजरमध्ये पाहिल्यानंतर हे जे वाक्य आहे, जे एलीच्या तोंडी आहे की इम्पॉसिबलचं पॉसिबल होऊ शकतं, मला वाटतं खऱ्या अर्थाने वो एली के लिए भी परफेक्ट सेंटेन्स है. बहुत परफेक्ट सेंटेन्स है. अँड शी डिड दॅट की आत्तापर्यंत तिने वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या सिनेसृष्टीमध्ये परफॉर्म केलेला आहे, वेगवेगळ्या गोष्टी अडॉप्ट केलेल्या आहेत. सो आय थिंक इट सूट्स यू. इम्पॉसिबलचं पॉसिबल होऊ शकतं. पण आत्ता आम्हाला देखील 2 वाक्य मराठीत ऐकायची आहेत. एक्चुअली हाँ, मतलब आई हैव रिहर्स मतलब कुछ लाइन्स, पर पता नहीं मतलब ऐसी, मतलब मैं ऐसी थोड़ा नर्वस हो जा रही हूँ अभी. मतलब बट मुझे ये तो बोलना था कि देखो ब्लैकआउट हो रहा अभी. अरे यार, कोई नहीं, डायरेक्टर है आपके साथ खड़े. 1 सेकेंड ना, 1 सेकेंड, 1 मिनट. आप रिहर्स कर लो 1 सेकंड के लिए. ये कर लो. मैं तब तक अजिंक्य से कुछ पूछना चाहती हूँ की अजिंक्य सर, तुम्हाला एलीचं कास्टिंग करायचं हे पहिल्यापासून ठरलं होतं किंवा या रोलसाठी परफेक्ट कास्टिंग हेच आहे? सो कसं हे कास्टिंग झालं? ॲक्च्युली एक मिस पिंटो म्हणून कॅरेक्टर एली करते, तर त्यामध्ये आम्ही एक अशी कॅथलिक टीचर दाखवायची होती की जी गोवावरून आलेली आहे आणि ती शाळेत शिकवणार आहे. शाळेतली मुलं जी आहेत त्यांची जी जुनी इंग्लिशची टीचर आहे ती अशी मारधोड करणारी होती, म्हणजे ती कोणालाच आवडत नाही. आणि अशा शाळेत कॅथलिक कॉन्व्हेंट स्कूलची टीचर ज्यावेळेस शिकवायला येते त्यावेळेस पूर्ण शाळा तिच्या प्रेमात पडेल. तर असं कोण असेल, तर अशा वेळेस मला इन्स्टामध्ये एलीचा एक व्हिडिओ हिंदीमध्ये बोलताना दिसला आणि त्यावेळेस मी मनीषला बोललो की अरे ही आपल्याला चालेल का कास्टिंगला. मग तिथून पुढं आमचं पूर्ण प्लॅन झालं आणि एलीला कास्ट केलं. पण तुम्ही अप्रोच केल्यानंतर अवेलेबल होती एली फॉर फिल्म, और कसं म्हणजे सुरुवात केली? हां, एक 1-2 मंथ्स गेले. त्यानंतर मॅनेजरशी कॉन्टॅक्ट वगैरे झालं आणि एली एक 10-15 दिवसात बोलली की मी ही फिल्म करते. क्या बात है. आणि मग सगळा हा कलाकारांचा एवढा ताफा सांभाळणं पहिलंच आपलं व्हेंचर असल्यानंतर तुम्हाला ते किती सोपं गेलं किंवा जड गेलं? सगळ्याच कलाकारांनी ॲक्च्युली खूप सपोर्ट केला. म्हणजे श्रीकांत दादा असतील, मीरा असेल, वनिता असेल, आनंदा, सगळ्या कलाकारांनी पूर्ण मला सपोर्ट केलं की मी जे सांगेल, म्हणजे अगदी त्यांच्याही काही करेक्शन असतील, असं सगळ्यांनी एक कुटुंब म्हणून काम केलं आणि ते आपल्याला पडद्यावर बघायला मिळेलच 31 जानेवारीला. नक्कीच. आणि ही जी काही खोडकर मुलं जी तुम्ही आता सांगितलं की जी अजिबातच त्यांच्याबद्दल काय सांगणार आहात? यांना सांभाळायला लागलं? नाही, ह्यांनी खूप त्रास दिला सेटवर ॲक्च्युली. ते भूमिकेत होते म्हणजे? भूमिकेत होते. ह्याच्यामध्ये सगळ्यात कमी त्रास देणारा हा, याचं नाव राक्षस म्हणून हा कॅरेक्टर करतोय, राकेश भिंताडे. तर याला सगळे राक्षस म्हणून पिक्चरमध्ये बोलतात.
तर याचं कॅरेक्टर जे आहे एकदम टवाळ मुलगा की जो टीचर पटावी म्हणून चपटी बाबाकडे वगैरे असं नाही का त्याचं सजेशन असतात आपल्या कॅरेक्टरला. वेल मला एली मैं टाइम ले रही हूँ. आप अगर रेडी हो तो बता देना. ओके, जज मत करो हाँ. बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं. सो हाँ, ये कहना था कि माझी पहिली मराठी फिल्म इलो इलो लवकरच तुमच्या समोर येते येणार आहे आणि मी आशा करते की ही फिल्म तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा. बघा. प्लीज. 31 जानेवारी. हां. खूप छान, खूप छान. म्हणजे स्लो असेल पण परफेक्ट प्रोनाऊन्सिएशन होतं आणि मला वाटतं नक्कीच मराठी ऑडियन्स खूप छान पद्धतीने वेलकम करतील तुला देखील आणि या सिनेमासाठी देखील खूप चांगला प्रतिसाद असेल. आणि याच शुभेच्छा देऊन मी आजचा या सिनेमाचा टीजर लॉन्च सोहळा इथे संपन्न झाला.